रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर मोठा चंद्र दिसतो. अश्विन पौर्णिमेला येणाऱ्या या सणाचं हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर अवतरते आणि मध्यरात्री को जागरती म्हणजे कोण जागत आहे असं म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. शनी महाराजांना निळा रंग आणि निळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे. चला तर मग आजच्या निरूपणाला सुरुवात करूया आणि हरिनामामध्ये तल्लीन होऊया. रामकृष्ण हरी. माणसाने कसं बोलावं हे माऊली ज्ञानोबारायांकडून शिकावं. कारण ज्ञानोबाराय आपल्या सर्वांवर टपून असलेला काळ, त्या काळाला सुद्धा काळू म्हणतात. थोडक्यात माऊली उकाराची भाषा बोलतात. अहो, अवगुण हा शब्द ऐकताना सुद्धा किती गढूळ वाटतो, परंतु माऊली त्या अवगुणू शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. हे नवलच आहे. आणि इथे ज्ञानोबाराय एका भ्रमराला मनाची उपमा देतात. हे मन कसं आहे? भ्रमरासारखं आहे, म्हणजे भुंग्यासारखं आहे. ते एका जागेवर स्थिर राहत नाही. भुंगा जसा या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलाचा सुगंध ह्या फुलाचा सुगंध असा सतत 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 भ्रमर करत असतो. अगदी तसं मन हे आपण इथे आहोत, परंतु खरंच आपलं मन इथे असेलच याची काही शाश्वती नाही. पण एकदा हे मन तुकोबाराय म्हणतात की त्या भगवंताच्या चरणावर लावा आणि मग काय होईल? त्या भगवंताच्या चरणाच्या गोडीसाठी ते सोकेल. लाचावले म्हण लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. एकदा त्या मनाला तिथे स्थिर केलं की ते पुन्हा तिथून सोडणार नाही. आणि त्या भ्रमराची उपमा देऊन माऊली सांगतात की त्या मनाला भगवंताच्या चरणी स्थिर करा. ऐकूया. ऋणू झुणू रे भ्रमरा. ऋण झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे
रामकृष्ण हरी. शिर्डीचे साईबाबा किंवा साईबाबांची शिर्डी, कसंही म्हणा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आज संत असूनही देवत्वाला ज्यांनी पोहोचावं असे श्री साईनाथ महाराज. आणि अशाच या साईबाबांच्या शिर्डीमध्ये प्रवेश करावा, तर तो प्रवेश जर वारीच्या रूपाने असेल तर. आणि ही वारी सुद्धा साधी नाही. नाचत गात अगदी साईनाथांचा गजर करत चालावं. मग पायाला फोड आले तरी हरकत नाही. अहो, साईनाथांचं नाव मुखात यावं, कशाची चिंता राहत नाही की कसलं दुःखही राहत नाही. एवढं गोड नाम साईंचं. एकदा का आवड लागली संतांची की मग भगवंतापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. आणि अशीच सुंदर रचना ऐकूयात ताईंच्या वाणीतनं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पालखीत मिरवीना तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना. पायी चालत रामकृष्ण हरी. काषाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलूं पद्मकरेण शंखं चक्रम गदा भूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मंडळी, दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मीतूपणाची झाली बोळवण,
आणि एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. स्मर्तृगामी असं दत्तात्रयांचं हे रूप, ते तेज, ती प्रतिभा पुढील सुरावटीतून आपण ऐकणार आहोत. भाग्यश्रीच्या सुरेल आवाजात दत्तात्रयांचं हे सुश्राव्य असं भक्तिगीत. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. या नामाची महती अमृत गवसे हाती, या नामाची महती अमृत गवसे हाती. जन्माच्या या कुंभामधुनी, जन्माच्या या कुंभामधुनी कृपा सिंधू हा पूर्ण करा. जन्माच्या या कुंभामधुनी कृपा सिंधू हा पूर्ण करा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्वास होऊ दे चिपळ्या, श्वास होऊ दे चिपळ्या, हृदय होऊ दे वीणा. श्वास होऊ दे चिपळ्या, हृदय होऊ दे वीणा. कृपा दृष्टीचे तेज घेऊन, कृपा दृष्टीचे तेज घेऊन, शांती सुखाचा सूर धरा. कृपा दृष्टीचे तेज घेऊन, शांती सुखाचा सूर धरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. चैतन्याच्या ठाई, चैतन्याच्या ठाई, गुरु
वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य, अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू. कडे ज्ञान आमान 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 कडे ज्ञान न कडे पुराण वेदांचे वचन न कडे आम्हा न कडे ज्ञान आम्हा न कडे ज्ञान आम्हा न कडे ज्ञान. आगमाची आढी आढी आढे आढे आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा न कळे आम्हा न कळे आम्हा आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान.
याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन न कळेची दान न कळेची दान व्रत तप न कळेची दान व्रत तप व्रत तप व्रत तप आमा न कळे ज्ञान आमा न कळे ज्ञान सुखा म्हणे माझा भोळा बाब देव भोळा बाब देव देव सुखा म्हणे माझा भोळा बाब देव सुखा म्हणे माझा भोळा बाब देव गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे ज्ञान न कळे ज्ञान भारतीय अध्यात्म परंपरेचे जे 4 स्तंभ मानले जातात ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदावरती भाष्य केलं ऐतरेय उपनिषदानं आणि प्रज्ञानम ब्रह्मजगाला दिलं. यजुर्वेदावरती भाष्य केलं बृहदारण्यक उपनिषदानं आणि ह्या विश्वामध्ये एक नवीन सूत्र प्रस्थापित करण्याचं काम केलं. यजुर्वेद म्हणजे अहम ब्रह्मास्मी. सामवेदावरती काम केलं ते छांदोग्य उपनिषदानं तत्वमसी महावाक्य दिलं आणि अथर्ववेदावरती मांडुक्य उपनिषदानं काम करून अयम आत्मा ब्रह्मा दिलं. प्रत्येकानं आपापले सूत्र शोधून घेतली. ऋग्वेद जो आहे ऋग्वेदातून आम्ही आयुर्वेद स्वीकारला. पैकी सामवेद जो आहे सामवेदातून आम्ही एक गांधर्व वेद स्वीकारला. गांधर्व वेद हा भरत मुनींची देण. ह्याच गांधर्व वेदामध्ये नृत्य, गायन या सर्व गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. म्हणून जर ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी संगीत ही एक अविभाज्य घटना त्याच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि खरोखर आमच्या सर्व संतांनी, सर्व साधकांनी, कवींनी, लोककवींनी एक रचना करून ठेवलेली आहे. ती अशी की संगीताशिवाय ईश्वराची प्राप्ती करता येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की संगीत हे तनामनाला सुद्धा प्रफुल्लित करत असतं आणि उत्साहानं केलेली साधना अर्थात संगीत साधना का होईना पण ईश्वराला प्राप्त करत असते. म्हणून कृष्णाच्या प्रती गवळणींची जी भावना आहे त्या भावनेनं तुझ्यापेक्षा तुझ्या संगीताचा स्वर आम्हाला अधिक आकर्षित करतो. म्हणून संगीत आणि तू वेगळा नाहीस ह्या आशयाची एक गवळण किंवा एक पद आपण ऐकूयात आजच्या भागात.
धरुनिया पदराला ओढू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला तू छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे सांज वेळ झाली सांज वेळ झाली सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना नको बासरीच्या घेऊस ताना नको बासरीच्या घेऊस ताना नको बासरीच्या घेऊस ताना शब्द लाघवी कना बोलू नको रे शब्द लाघवी कना बोलू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे अडवू नको रे अडवू नको रे अडवू नको रे अडवू नको रे नभी चंद्र आला अडवू नको रे नभी चंद्र आला आवरून घेना तुझ्या बडलीला आवरून घेना तुझ्या वाडलीला मला मोह मायने आ मला मोह मायने वेडू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे
सजगता म्हणजे नेमकं काय? माणूस सजग असला तर काय काय करू शकतो याबद्दल आज आपण जाणून घेतलं. कोण सजग आहे आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी आतुर आहे हे देवी पाहत असते. कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून माणसाने आयुष्यात सजगता कशी आणावी हे सुद्धा आपल्याला आज कळलं. आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.